हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना. तर बघा आज आहे ना फायनली आपल्या रानात ट्रॅक्टर आलेला आहे ऊस बांधायला. तर आज 8-15 दिवस होऊन गेला आपल्या ह्याला. 15 दिवस झाला असेल की खत टाकलेला व 15 दिवस झालं. नाही 8 दिवस झाला असते ना. 15 दिवस झालं म्हणजे ऊस बांधायचं चाललं होतं आणि फायनली आज ट्रॅक्टर आलेला आहे बघा. म्हणजे ट्रॅक्टर येत होता पण आपल्या रानाला ना वापसा नव्हता अजिबातच. त्याच्यामुळं काही नको म्हणलं, कारण ही जी ऊसाला ही अशी मातीची थाप देतात ना. मोठ्या बसलाय बघा इथं. आता नाही रे गेला मोठ्या ट्रॅक्टर बरोबर प्रत्येक सरीत नाही हे ये जा करतोय ती कटाळा आला. तर हे बघा माती ओल्लीच आहे एकदम ओल्ली या एकदम कोरडी फडफडीत माती असते ना. तर एकदम अशी त्या ऊसाला थाप ऊसाच्या बुडाला थाप चांगली बसली असती. पण चला असू द्या. परत जर पाऊस झाला आणि नाही उघडला तर इथं म्हणजे ह्या रानात आहे ना आपलं हे नाल्याचं रान आहे बघा इकडं. तर ह्या रानात आहे ना पाणी साठून राहतं. मी प्रत्येक व्हिडिओ जर पावसाळ्यात दाखवत असते तुम्हाला. ही रान एकदम नदीवाने फुल हवार होतं. त्याच्यामुळं म्हणलं हाय थोडा दाटका वापसा तर घ्यावा बांधून. लय वापशाची जर वाट बघितली आणि एकदम जर पाऊस झाला जास्त कमी तर मग हाय ही पण वापसा जायचा ऊस बांधायचा राहायचा आपला. आणि खत टाकून घेतलेलं हा ऊस जरा मोठा झाला ही बघा. हा लय दिवसाचा नाही, ती थोड्या दिवसात रान खताचं असल्यामुळं आणि चांगली त्याला जपता चांगली केली ना. खुरपण खायला पाणी सगळं जिथलं तिथं केलं आणि त्याच्यामुळे चांगला आलाय ऊस बघा. म्हणून पटपट वाढला या. इकडं बसले तुमचं दाजी. तर काय म्हणणं तुमचं मग? काय नाही, काय चाललंय. आज आलाय बांधायला तर घ्यायचं बांधून. आज पण नको जर म्हणलं असतं वापसा येऊ द्या झाला असता पाऊस तर त्याच्यामुळे तो ते पण कांदा पण पेरायचा राहिला होता पण ते घेतलं फिरून. हा घेतला फिरून. तर वापस झालं की काम करून घेतलं पाहिजे ना. तर चला मी आलती इकडं म्हणलं कसा ऊस बांधायचा चाललाय ते बघून यावं. हा स्वीटीला आणि बाळाला सांगितलं. आलीच म्हणलं 5 मिनिटात म्हणलं. ट्रॅक्टर काय बंद झालं? हा फोन आलाय त्यांना म्हणून बंद झाला. मोठ्या चल घरी. कसा बघतोय कसा बसलाय. खालच्या साईडला नाही जात. नाही तिकडच्या साईडला नाही जात. आता मी इथूनच घरी जाते आता चालते. बघितलं ही म्हणलं व्हिडिओ पण घ्यावा आणि सांगावं तुम्हाला की फायनली आपला ऊस बांधून घेतलेला आहे. आणि आता याला ना पाणी द्यायची काहीच गरज पडणार नाही. कारण आहे ना आता पावसाळा आहे त्याच्यामुळं पाऊस येतोय सारखं आणि ओलं रान आहे त्याच्यामुळं आता डायरेक्ट हा आता पाणीच नाही. डायरेक्ट ह्याला ऊस तोडायलाच येणार या बांधलाय ना याच्यावरती. नाहीतरी असं बांधलं ना मग हे दंड व्यवस्थित करायचा. नंतर न दंड व्यवस्थित करून याला पाणी द्यायचं. हे असं काम असतंय बघा. हा करावं लागणार नाही. याच्यातून पण त्यांना मारायला लावायचं दंड होईल ना. दंड करावं लागेल. जोडाजोडी करावं लागतं. पावसाचं काय आला तर आला नाही आला तर भिजवावं लागणार. पावसाच्या भरोश्यावर पण बसून जमायचं नाही. पण आहेत पावसाचा दिवस आहे आकाडाचा दिवस आहे. आमच्यात पाऊस नाही आला तर अजून एकदा बांधून घ्यायचा म्हणजे माती अजून जरा हा म्हणजे चांगलं सुकन ना माती सुटसुटीत होईल. वांग्याचं झाड आपलं राहिलेलं आहे बघा वाचलेलं आहे. कारण त्याच हिशोबाने लावलं होतं सरीच्या असं जे लेवलमध्ये म्हणजे त्या ऊसाच्या सरीच्या लेवलला लावलेलं त्याच्यामुळे राहिले. याला फुलं पण आलेत बघा. आणि गवारीची झाडं इकडची पण उपटून टाकली ही बघा. गवारीचं बी भरपूर आहेत आता. बीज बी किती पण लावा गवारी. जाऊ का व घरी मी? हा तर चला दाजी आहे तिथं. मी जाते आता घरी. भेंडी पण उपटून टाकली बघा. आणि हा निम्मा बरोबर निम्मा झाला. निम्मा राहिला इकडे बघा. निम्मा राहिलाय आणि निम्मा झाला. 1 तास होऊन गेला होय. हा ना नाही मध्ये काय मोडामोडी व्हायचं काय गरजच नाही ना. कारण साईडलाच इकडून वळवायचं या आणि मधनं काय सरळ चालायचं. मध्ये नाही काय मी फिरलो ना मध्ये बरेच. कसं एकदम पटांगण दिसतंय है ना. कारण आपल्या ऊसात आहे ना गवत हे काहीच नव्हतं. सगळा ऊस चांगला आहे आपला. हे बघू शकताय तुम्ही. गवताचा काही विषयच नाही. खुरपान खायला पाणी सगळं जिथलं तिथं केलेलं आहे. हा बाकी व्यवस्थित. आता एवढा तेवढा मोडणारच ना वळवताना हे करताना. तिकडे तर नाही बारी लहान असल्यामुळे ते मोडामोडी नाही तिकडं. पण इकडं होतंय थोडस एवढं तेवढं होत असतं. चालतंय असू द्या. बसा तुम्ही जरा थोडासा बांधायला. हा बांधायला पावसामुळं 7-10 कांड्याच्या पुढे चालला काय. हा मग काय हे बघा लवकर बांधून व्हायला पाहिजे जरा. पण पाऊस पण नव्हता. पाऊस पण पाहिजे होता. येता घरी. चला इथं तरी बसून काय करा. या की बाळाकडनं. बाळा आवाज देतोय तुम्हाला बोलवतोय बाबा कुठे गेलं म्हणून. बाळाला सांग येतात मला थोड्या वेळ. हे बाळ झाल्यावर बांधायचं होय. खाली आता इकडे साईडने इकडून जाता का तिकडं खाली? बरं जावा. चला मी जाते आता घरी. तर जाता जाता आपण जी पेरलेला कांदा आहे
ते बघून जा. उगवलाय का बघू काय कांदा? आ? कुठलं? हा, जी खत टाकलेलं आहे ना, ती खत विरगळ नाही काय नाही, हाय असंच आहे. ती खत आहे ना ऊसाच्या बुडाला असं ती त्याच्यातून काखरत गेलं ना, काय म्हणते ती बांधत की माती इकडं इकडं निम्मी निम्मी पडत असते, त्यावेळेस ती बरोबर ऊसाच्या बुडाला जाऊन खत पडतं या. मग जाईन मातीत विरगळून कुजून ऊसाला बरं पडन. तर आता जाता जाताना मी जे आपला कांदा पेरलेला आहे ना, ती व्यवस्थित काल मी आणि तुमच्या दाजींनी बघा बोराटी, मी ती व्हिडिओ पण टाकलाय, बोराटीची काय म्हणते ती कातडी घेतली आणि ती सगळ्या कांद्यातनं फिरवली, कारण ती सारा पण सफाई हो आणि जी बी आणि खत टाकले ती माती आड जावं बुजून, त्याच्यामुळं. तर आली बघा मी आपल्या कांद्यापाशी आणि घरापासला कांदा तर काय चांगला उगवलाय मस्त असा. आणि इथला पण उगवून आता 4-8 दिवसात मी तर तुम्हाला दाखवणारच आहे उगवल्यावरती. ही बघा, ह्या रानात आपला दुसरा कांदा पेरलेला आहे आणि तिकडच्या रानात ऊस आहे आणि एकदम तिकडं भुकरीचं रान आहे ना, त्याच्यात काहीच नाही, ती मोकळंच आहे. तर इथं 2 वाफं ठेवले तर शेंगदाण्याचं बी लावण्यासाठी, भुईमुग लावण्यासाठी ही 2 वाफं मोकळंच ठेवले. त्याच्यात काय कांदा पेरला नाही बघा. ही 2 वाफं एकदम कडच, याच्या शेंगदाणे डोबून घ्यायच्यात त्याला भिजवून. पाऊस नाही ना आला 2 दिवस झालं, त्याच्यामुळे ते जरा सुकायला लागलेलं आहे. आणि आता मी आले घराजवळ, घरापासला पण कांदा तुम्हाला दाखवते आता केवढा आलाय कसा आलाय ते बघा. घरापाशी कांदा पण मला वाटते दाजी म्हणलं सगळा कांदा ना पांढरा कांदा केलाय, लाल कांदा नाही पांढरा कांदा केलाय बघा. आली बघा मी घराकडं आपल्या घरापासल्या रानात. हे बघा झेंडूची झाडं लावले दाजींनी, 2-3 जागेवर लावलेत. ही शेजणी फुलं येत्या नवरात्रीत बरोबर. हे गवत काढून घ्यावं लागन आणि ही गवार पण आता चांगली आली बघितली का. आणि ही आपला घराकडचा कांदा टमाटी ना, ही लय खाली पडत होते ना, त्याच्यामुळे त्या दिवशी हे असं बांधली त्यांना बघा, वरती बांधले तर बघा दोरी बांधून, म्हणजे खाली पडली की ती सगळं रान वरलं आहे ना, त्याच्यामुळे खराब होते टमाटे, म्हणून त्यांना वर बांधले तर. आणि इकडं ही आपला कांदा पाहिला, याच्यावरती पण याने धरलं कारल्याने ह्याला पण. स्वीटीचं बाळाचं काय चाललंय बघू आपण. हे बघा ही कांदा, गवत सगळं जळून गेलेलं आहे, तणनाशक मारलं होतं ना त्याच्यामुळं. मस्त असा आलेला आहे कांदा. ही आंब कुया टाकलेले आंब खाऊन उगवून आले तर. काय झालं काय झालं, दोघींचा कालवा चाललाय. आव आव, फुल कसलं भारी आलंय. कपडे ना सगळी भिजत घातलेत बघा मी, इकडं कपडे धुवायचे सगळी. गोदडी स्वीटीला जी हातराय पांघरायला दिली ती घराची होती ना सगळी, कारण काल 1.25 महिना झाला आणि त्याच्यामुळं सगळं बाहेर काढलं, खाट पण बाहेर काढली, भांडी घासली, गोदडी भिजत घातली, ती धुवायचेत. आणि इकडं बघा तारक मेहता बघत बसले तर ह्या मायली की आहे का नाही. हां चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंड आता आणि बाय बाय.